मेहता का उल्टा चष्मा. काय झालं जेठालाल, तुम्ही तुमच्या स्टाफला कामावरून काढलं? हो म्हणजे नाईलाजाने. काय करू, म्हणतो की माझं कामात मन नाही लागत. आता आमच्या गडा इलेक्ट्रॉनिक्सचं काय आहे, व्यापार मंत्र आहे. ग्राहकांना उत्तम सर्व्हिस, वस्तू खरेदी केल्या आधी आणि विकत घेतल्यानंतर सुद्धा. येस, आय नो, मला माहिती आहे. म्हणून तर मी गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून वस्तू विकत घेतो. मग आता समजा आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस नाही दिली तर तुम्ही दुसरीकडून घेणार ना. नक्कीच. तर आणि दुसरं काय, ग्राहक जायच्या आधी स्टाफ निघून गेला तर बरं आहे ना. अगदीच. काय आहे, धंदा एकदम सोप्या नियमाने चालतो. हो बरोबर आहे. चला हे सगळं तर होत राहणार. या या बसा बसा बसा, या बसा, या या या, हा द्या, बसा बसा, बस बस ठीक आहे, तुम्ही बसा. बोला बोला धनराजजी, काय सेवा करू तुमची. अगोदर हे सांगा, काय पिणार तुम्ही, चहा, कॉफी, नाश्ता, फालुदा, काय मागवू. नाही नाही, मला काहीच नको. अरे काही नको म्हणजे काय धनराज भाऊ, इतक्या महिन्यांनी तुम्ही आले आहात, काहीतरी घेतलं पाहिजे ना. घेणार, नक्की घेणार, पण चहा कॉफी नाही. 500 टीव्ही. 500 टीव्ही. हो, माझ्या एका पॅसेंजर शिपसाठी 52 इंची 500 टीव्ही मला हवेत. हो हो, तर मिळणार ना. सांगा कधी कुठे डिलिव्हरी पाठवायची आहे. हो, त्या डिटेल्स मी नंतर देईनच तुम्हाला. आधी त्याचं कोटेशन मला माझ्या ऑफिसमध्ये पाठवून द्या. तसं मी 3-4 ठिकाणाहून कोटेशन मागवलंय. ज्याची ऑफर चांगली असेल, ऑर्डर मी त्यालाच देईन. तुम्ही काळजी करू नका धनराज भाऊ, मी तुम्हाला अशा किमतीत देणार की अख्ख्या मार्केटमध्ये कोणी तुम्हाला त्या किमतीत नाही देणार. हो हो, ते तर आहेच. चला तर मी येऊ. बस निघाले, तुम्ही काहीच नाही घेतलं धनराजजी, काहीतरी घ्या. वडापाव मागवू. धनराज शेटजी एकदम सिंपल आहेत ना. करेक्ट. आता येताना मी तोच खाऊन आलोय. वडापाव. हो, मला खूप आवडतो. चला मी येतो. ओके ओके, या या, सावकाश या. एक मिनिट, हा या. थँक्यू. थँक्यू. अरे थँक्यू, तुम्ही आलात, येत राहा असेच. हा? you. काळजी करू नका, माल पोचवतो मी तुमच्याकडे. ओके, थँक्यू. 500 टीव्ही. नटू काका, नटू काका, नटू काका, मजा आली, मजा आली. 500 टीव्हीचा ऑर्डर मिळणार आहे. 500 टीव्ही एकच झटक्यात. किती मोठा फायदा होणार. शेटजी, शेटजी. ओ आलास, अक्कल जागेवर आली. चल, चांगलं केलं परत आलास ते. उशिरा का होईना, अक्कल आली. उशिरा कुठे शेटजी, आता तर गेला आणि आता परत आला. अरे जेव्हाही आला ना आता तो परत. चल चल, कामावर लाग, चल. सॉरी शेटजी, मी माझा मोबाईल घ्यायला आलोय. तुम्ही तो तुमच्याच कडे ठेवला होता ना. घे, पण लक्षात ठेव, प्रेमाने पोट नाही भरत. यावं लागणार तुला माझ्याजवळ, एकदा माझ्याजवळ यावंच लागणार बघ. रिक्षा, रिक्षा थांबवा. रिक्षा, ओ काका. रिक्षा, रिक्षा थांबवा, थांबवा. ओ थांबवा, रिक्षा, रिक्षा. अरे अरे कमाल आहे. रिक्षा, रिक्षा. हे मागेश्वरची माझा फोन का उचलत नाहीये. कमाल आहे. जेव्हा आपल्याला गरज नसते तेव्हा 10 रिक्षा एकत्र येऊन लाईनीमध्ये उभे राहतील, पण जेव्हा पाहिजे असते तेव्हा एक सुद्धा मिळणार नाही. अरे देवा. हॅलो मागेश्वरची, तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही माझा फोन का उचलत नाहीये आणि तुम्ही अजून आलात का नाही. सॉरी बावरीजी, मला दुकानात थोडासा उशीर झाला आणि आता रिक्षा सुद्धा मला भेटत नाहीये. मागेश्वरची, रिक्षा नाही मिळेल तर तुम्ही टॅक्सी, हेलिकॉप्टर, ट्रेन काही पण पकडा आणि लगेच इथे निघून या. खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, मला खूप टेन्शन येते. प्लीज या. नाही बावरीजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू. फक्त देवाकडे प्रार्थना करा की मला पटकन रिक्षा मिळावी. मागेश्वरची, जरा लवकर या ना. तुम्ही जर 10 मिनिटात नाही आलात तर मग खूप उशीर होईल आणि मग कदाचित आपण कधीच एकमेकांना नाही बघू शकणार. नाही बावरीजी, तुम्ही असं नका बोलू. मी असं नाही होऊ देणार. मी लवकरात लवकर पोहोचतो बावरीजी. मी येतोय. रिक्षा माहिती नाही कधी मिळणार.
मी धावतच जातो, लवकर पोचेन. अरे बाघा हा असा एकटाच का पळतोय? काही गडबड तर नाहीये ना? ओ बाघा, ओ बाघा. रिकामी आहे का? हं? भिडे भाऊ, तुम्ही कुठे चाललाय? मी तर लोणचं पापडाची डिलिव्हरी करायला जात होतो. तुला धावताना बघितलं म्हणून आलो. काय झालं? कुठे चाललायस? भिडे भाऊ, तुम्ही माझी डिलिव्हरी भोलेनाथच्या देवळात कराल काय हो? हं? म्हणजे तुम्ही मला भोलेनाथजींच्या देवळामध्ये सोडाल का हो? त्याचं काय की मला कधीपासून रिक्षा मिळत नाहीये. हो का नाही, पण झालं काय? काय माहित? काय ते? म्हणजे ते तर तिकडे गेल्यानंतर कळणार ना. प्लीज प्लीज भिडे भाऊ. हो ये बस बस बस. Thank you. हो, ये Thank you very much. सावकाश. Thank you. लोणचं पापड आहे. बाकी काही नाही. हळू बाबा, हळू. चला भिडे भाऊ. चल. थँक्यू. थँक्यू भिडे भाऊ, थँक्यू व्हेरी मच. हो. तुम्ही माझे सारथी झालात. माझ्यामुळे तुम्हाला लोणचं आणि पापडची डिलिव्हरी करायला सुद्धा उशीर झाला. अरे तू त्याची काळजी करू नको बघा. तुला काही टेन्शन असेल तर मला कॉल करा, मी आहे. पक्का पक्का येतो हा भिडे भाऊ. थँक्यू व्हेरी मच. सावकाश हो, हो, सावकाश. ए, 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 हळू हळू हळू. ए, असं असं असं. असं हा उलट उलट हा जा. बागेश्वरजी तुम्ही आलात? होय का बावरीजी? तुम्ही रडता कशाला? तुम्ही प्लीज रडू नका. इथे तुमच्या डोळ्यातून एक एक अश्रू जसा वाहतोय तसा तसा माझ्या हृदयाचा एक एक ठोका कमी होत चाललाय. ठीक आहे, मी नाही रडणार. काय झालं बावरीजी? आई बाबांशी लग्नाचं बोलणं केलं का? होय. ते नाही म्हणाले का? नाही मग हो म्हणाले? नाही. बावरीजी प्लीज तुम्ही फक्त हो नाही म्हणून माझं ब्लड प्रेशर अजून नका वाढवू. जे काही म्हणायचं आहे ते हो नाहीच्या पुढे जाऊन एकदम स्पष्ट स्पष्ट सांगाल का हो? बागेश्वरजी आई बाबा हो पण नाही बोलले आणि नाही सुद्धा नाही. त्यांनी आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायला बोलवलंय. खरे? होय. मग मग चला ना. बागेश्वरजी तुम्ही असे नाही येऊ शकत. तुम्हाला सूट बूट घालून यावं लागेल. सूट वगैरे? पण का? कारण की मी चुकून मिस्टेक केली आहे. काय चुकून मिस्टेक केली तुम्ही? आज मी जेव्हा आई बाबांना तुमच्याविषयी सांगितलं तेव्हा ते खूप रागावले. बघ बाळा, आम्ही जात धर्म नाही मानत, पण हे नको विसरू की आम्ही मोठे जमीनदार आहोत. कानपूर मध्ये आमची खूप इज्जत आहे. जर मुलगा असा तसा असेल तर मी हो नाही म्हणणार. हो, तू का होय म्हणतीयस? मी तर तुमच्या बोलण्यावरती हो म्हणतेय. होय ठीक आहे. हे बघ बावरी बाळा, हा जो मुलगा तुला पसंत आहे बागेश्वर, तो काय आपल्यासारखा मोठा जमीनदार आहे? त्याच्याजवळ घर, गाडी, बँक बॅलन्स आहे का? त्याची पासबुक आणि आपली पासबुक जुळते का? जर का ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत तरच आम्ही त्याचं लग्न तुझ्याशी लावून देऊ. बाबा म्हणजे ते मुलगा जर का तसं नाहीये तर तुमचं लग्न नाही होणार. नाही बाबा, त्यांचं कुळ तर खूप मोठे आहे. ते जमीनदार नाही पण खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांचं खूप मोठं घर आहे, मोठी गाडी आहे, खूप मोठे व्यक्ती आहेत ते. खरंच? होय, त्यांचं खूप मोठं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे आणि त्यांच्या हाताखाली खूप सारे लोक काम करतात. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. अरे वा, जर असं काही असेल ना तर आमची काहीही हरकत नाहीये. मग ठीक आहे, तू त्याला लवकरात लवकर बोलव. बाळा, जर का तुझ्या बाबांना तो मुलगा योग्य वाटला आणि तू जे त्याच्याबद्दल सांगतेस ते सगळं अगदी खरं असेल तर आम्ही तुझा पटकन साखरपुडा आणि लग्न लावून देऊ. होय, आता जा आणि त्याला आत्ताच्या आता बोलावून घे. काय? अरे बापरे, हे तुम्ही काय केलं बावरीजी? माझं खूप मोठं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, गाडी आहे, फ्लॅट आहे. अरे असं काय केलं तुम्ही? बागेश्वरजी, त्यावेळी मला जे काही सुचलं ते मी बोलले. मला तुम्हाला दुखवायचं नाहीये म्हणून मी खोटं बोलले. बावरीजी, तुम्हाला माहितीये मला तुम्हाला भेटायला यायचं होतं म्हणून शेठजी मला सुट्टी सुद्धा देत नव्हते. मग काय, मी नोकरी सोडून आलो. हो बावरीजी. बागेश्वरजी, तुम्ही नोकरी सोडली? बावरीजी, आता माझ्याजवळ कुठलीही नोकरी नाहीये. मोठ्या दुकानाचा मालक तर लांब, ज्या दुकानात काम करायचो तिथला कामगार सुद्धा नाहीये मी. मुंबईमध्ये माझं स्वतःचं घर सुद्धा नाहीये आणि नोकरी सुद्धा नाही. नट्टू काका सोबत राहतो
आणि पद्मावती भोजनालयामध्ये मी जेवतो. योगेश्वरजी आता काय होईल? मी तर बाबांना सांगितलं आणि त्यांनी तर तुम्हाला भेटायला सुद्धा बोलवलंय. जर तुम्ही नाही आलात ना तर ते मला परत कानपूरला घेऊन जातील आणि माझं लग्न एखाद्या जमीनदाराच्या मुलासोबत नाही लावतील. नाही नाही बावरीजी, मला सुद्धा तुम्हाला गमवायचं नाहीये. प्लीज बावरीजी. बागेश्वरजी मला सुद्धा नेहमी तुमच्या सोबत राहायचंय. काहीतरी करा ना, काहीही करून माझ्या आई बाबांना खुश करा ना. कसं काय? आई हॅलो. हो आई, मी बागेश्वरजींना घेऊन आता लगेच येते. नाही 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 येतय ती. बागेश्वरजी आता काय करायचं? बागेश्वरजी आता तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. चला अगोदर एका मोठ्या शोरूम मध्ये जाऊन तुमच्यासाठी कपडे विकत घेऊया. ते चला काय केलात तुम्ही चला बावरीजी? जाऊया लवकर. दुकान, फ्लॅट, गाडी, कुठून येणार एवढे सगळे पैसे? येईल. अरे ऐका, माझं या ना, बोलणं तरी या. ऐका बावरीजी. या ना. नाही, असं नाही बावरीजी. या ना. ते हाऊ कॅन आय हेल्प यू सर? यांच्यासाठी एक फर्स्ट क्लास सूट दाखवा. एक मिनिट. बावरीजी हं? इकडचे कपडे तर बघा. बापरे, हे तर खूपच महाग आहे हो. तुम्ही काळजी नका करू, मी माझ्या कार्डने पेमेंट करेन. पण मी तुमच्याजवळून का पैसे घेऊ सांगा ना. बागेश्वरजी तुमचे पैसे आणि माझे पैसे वेगळे नाहीयेत. आणि लग्नानंतर तुम्ही मला महागड्या महागड्या साड्या घेऊन द्या. हिशोब बरोबर होऊन जाईल. नाही 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 बावरीजी, हे सगळं खूप महाग आहे हो. हे पण ट्राय करा. हे ट्राय करा. अरे बापरे, हे तर खूपच छोटे आहे. लहान आहे. दादा तो दाखवा ना. हे थोडस हो हे मला सुद्धा आवडलंय. वा बागेश्वरजी, यात तर तुम्ही खूप सुंदर दिसताय. याला फायनल करूया. या हे पॅक करा. द्या मग आता. हे घ्या बावरीची. मला ना खूप टेन्शन होत आहे. एकतर माझी नोकरी सुटली आहे, वरून तुम्ही हे सांगितलंय की मी एका मोठ्या दुकानाचा मालक आहे. हे सगळं शेठजींना दुखावलं ना मी, त्यामुळे सगळं झालं. माहिती नाही शेठजी माझ्याविषयी काय विचार करत असतील. काय विचार करताय शेठजी? बागाला कामावरून काढून टाकून तुम्हाला सुद्धा दुःख होतंय ना? दुःख तर होणारच ना नट्टू काका. इतक्या वर्षापासून एकत्र काम करत आहात. तुम्ही सगळे कुटुंबाचे सदस्य सारखे झाले आहात. पण सारखं सारखं ही चूक करत राहणार तर मी सुद्धा कधीपर्यंत सहन करू? बावरी 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 सोडून त्याला काही सुचतच नाही. यू आर ॲब्सोल्युटली राईट शेठजी. तरी सुद्धा माझा ऐका आणि बागाला नोकरीवर परत बोलवून घ्या. तो येईल परत. प्लीज शेठजी, राग बाजूला ठेवा आणि बागाला परत बोलवून घ्या. ठीक आहे, यावेळी माफ करतो. पण परत अशी चूक केली तर मी नाही चालवून घेणार. आधीच सांगतोय. जरा सुद्धा सहन नाही करणार. सांगून ठेवा त्याला. हो बरं शेठजी. मला कामात हे सगळं प्रेम प्रकरण जरा सुद्धा आवडत नाही. डोंट वरी शेठजी. एकदा का तो बावरीच्या आई बाबांना भेटला की मग तो नॉर्मल होणार असेल. ही बावरी अजून त्या बागेश्वरला घेऊन आली का नाही? आता मला काय माहित, मी काय अंतर्यामी आहे का? बराच वेळ झाला. कुठे राहिली ही? अगं मला का विचारतीयस? आई बाबा मी आले. बाळा तू एकटीच आलीस? बागेश्वरजी कुठे आहे? बागेश्वरजी बागेश्वरजी या ना. नमस्ते. 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 नमस्कार. बावरीजी, हा तुमचे आई बाबा नाही वाटत हो. खूपच तरुण आहेत हे. नाही नाही बागेश्वरजी,
हे माझे मामी आणि मामा आहेत. हे माझे आई बाबा आहेत. अच्छा, तुम्ही सुद्धा खूप तरुण दिसता. आशीर्वाद द्या हा. आयुष्मान भव. सुखी राहा. अच्छा, तर ही आहे तुझी पसंत. ही आहेत बागेश्वरजी. होय, मी आहे बागेश्वर दोंदू ओंदाईवाला. या बसून बोलूया. एक गोष्ट सांग मला, तू असा काय? माझा अर्थ आहे की तुम्ही असा हात का ठेवता? ते स्टाईल आहे माझी. स्टाईल ही माझी स्टाईल आहे ना. शाहरुख जसे असे हात ठेवतात ना, तसा मी असा हात ठेवतो. दिस इज माय स्टाईल. खूपच विचित्र स्टाईल आहे. बागेश्वरजींची ही स्टाईल तर मला पसंत आहे. करोडोमध्ये एक आहेत बागेश्वरजी. असं तर करोडोमध्ये कोणी एकच असणार ना. आपली बावरी सुद्धा करोडोंमध्ये एक आहे. चुकून मिस्टेक जी करत असते. जोडी अगदी बरोबर आहे. बागेश्वर बाळा, तू सूट खूपच छान घातलंयस. तो आता इमर्जन्सी मध्ये घ्यावा लागला. बाबा तुम्हाला माहितीये बागेश्वरजी रोज नवीन सूट घालतात. एकदा एखादा सूट घातला की तो परत नाही घालत. मग जो सूट पुढे जाऊन जुना होतो त्याचं तुम्ही करता काय? काय करतो मी? गरिबांना वाटून टाकता. बाबा गरिबांना देऊन टाकतात. हा तर आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. बागेश्वर बाळा, बावरी सांगत होती की तुमचं एक दुकान आहे इलेक्ट्रॉनिक्सचं. होय, मला सुद्धा त्यांनीच सांगितलं. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की त्यांनी तुम्हाला असं सांगितलं. कुठे? अंधेरीला. अंधेरीला. अच्छा, आणि घर कुठे आहे तुमचं? घर गोकुळधाम सोसायटी, पावडर गल्ली, गोरेगाव. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. एक मिनिट हा. अरे बापरे, शेटजींचा फोन. शेटजी? तुम्ही स्वतः शेटजी आहात ना? मग तुम्ही शेटजी कोणाला बोलताय? हो, तुम्ही स्वतः शेठ आहात ना? मग तुम्ही शेटजी कोणाला म्हणताय? हो. यांच्या दुकानात जो काम करतो ना त्यांना. काय? हा, त्याचं काय की त्यांचं आडनाव शेट आहे ना. आणि वयाने माझ्याहून मोठे आहेत ते. आणि आपले संस्कार तर असंच सांगतात ना की जे वयाने आपल्यापेक्षा मोठे असतील त्यांना आपण मान द्यायला हवा. म्हणून मी यांना शेटजी अशी हाक मारतो. मग बोलून घ्या ना, कामाचं काहीतरी असेल. हो, हा बोला शेटजी, बोला. चल परत ये दुकानात. झालं ते झालं. ये पटकन. नाही, मी आता दुकानात नाही येऊ शकत. काय? अरे मी माझा राग बाजूला ठेवून तुला परत नोकरीवर ठेवतो आहे आणि मलाच नखरे दाखवतोयस. ऐका, मी आता दुकानात नाही येऊ शकत. सारखं फोन करू मला डिस्टर्ब नाही काय करू. तुम्हाला दुकान सांभाळण्यासाठी ठेवलंय ना, मग गपचूप ते सांभाळा ना तुम्ही. काय काय काय? हा खरंच वेडा झाला आहे. ऐका, मी आता एका महत्वाच्या मीटिंग मध्ये बसलोय. मला सारखा फोन करून डिस्टर्ब नका करू तुम्ही, नाहीतर तुम्हाला ना दुसरी नोकरी शोधावी लागणार. हा बाघा मला नोकरीतून काढायची वार्ता करतोय. नाही शेठजी, नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. बागा असं बोलूच शकत नाही. अरे काय नाही बोलू शकत. तो मला बोलला की तुम्हाला दुकान सांभाळण्यासाठी ठेवलं आहे, मग गपचूप दुकान सांभाळा. सारखा फोन करून मला डिस्टर्ब करू नका, नाहीतर दुसरी नोकरी शोधावी लागणार. मला बोलला असं.
गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकाला त्याचा नोकर नोकरीतून काढायची धमकी देतोय मला. शेठजी मला वाटतं बागा खूप मोठ्या संकटात आहे. अरे संकटात आहे तर काय नोकर आपल्या मालकाला नोकर बनवणार? हा बस संपलं. आता बागा या दुकानाच्या पायरीवर केव्हाही पाऊल नाही चढू शकणार, कधीच नाही. नाही नाही शेठजी, तुम्ही रागाच्या भरात असा काही निर्णय घेऊ नका. मी रात्री त्याच्याशी बोलेन, मग तुम्हाला कळवेन की तो का असं म्हणतोय. टपूचे पप्पा, ह्या बादलीत गरम पाणी आहे आणि मीठ सुद्धा टाकून ठेवलंय. ते केव्हापासून तुम्ही चालत आहात ना, तर जेव्हा तुमचे पाय दुखतील तेव्हा याच्यात पाय ठेवून आराम करा. दया, मी आता जरा सुद्धा मस्करीच्या मूड मध्ये नाही आहे. मी सुद्धा मस्करी नाही करत आहे टपूचे पप्पा. तुम्ही केव्हापासून चालतच आहात तरी इथल्या इथेच आहात. सॉरी. सांगा ना टपूचे पप्पा, काय झालं? तुला सांगून काहीच फायदा नाही आहे, कारण तुला सांगेन तरी सुद्धा तू बाघाची बाजू घेणार. काय केलं तुम्ही? बघितलं, तुला माहित नाही आहे काय झालं तरी सुद्धा बाघाची बाजू घेत आहे. काय केलं मी हे नाही विचारू शकत, काय केलं बाघानी? सॉरी. काय केलं बागा भाऊनी? ओ भाऊ जेठालाल, बोला काय केलं बागाने? अरे मेहता साहेब, बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्हाला सांगेन ना की बाघानी काय केलं आहे, तर तुम्ही आनंदाने नाचू लागणार की बाबा वा, लिहायला काय मसाला मिळाला आहे. तर मग चला अब्दुलच्या दुकानात जाऊ, मसाला सोडा पिऊ आणि सोबत मसालेदार गोष्टी करू. चला. अरे नाही, आता सोडा नाही पिऊ शकणार, अजून माझं जेवायचं राहिलं आहे. अरे मेहता साहेब, तुमचं जेवण झालं तर तुमच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येतो. नाही लिंबू पाणी नको, त्याची काही गरज नाही. हा सांग जेठालाल, काय झालं? असं झालं की आज मी बाघाला कामातून काढलं. काय? टपूचे पप्पा, हे तुम्ही काय बोलताय? नोकरीवरून काढून टाकलं का? अरे काय का, जेव्हा बघू तेव्हा बावरीच्या मागे वेडा झाला आहे. जेव्हा बघू तेव्हा सुट्टी पाहिजे आणि सुट्टी नाही दिली तर बावरी दुकानात येते. कामात लक्षच नाही आहे त्याचं. जेठालाल, ही परिस्थिती फक्त गडा इलेक्ट्रॉनिक्सची नाहीये. कुठल्याही ऑफिसमध्ये जा, कुठल्याही दुकानात जा, सगळीकडे असंच चाललंय. कामगारांचं कामात लक्षच नाहीये. ऑफिसमध्ये काम करणार नाही, एक तर घरातलं टेन्शन ऑफिसमध्ये घेऊन येणार किंवा तिथेच बसून SMS वाचणार, SMS पाठवत राहणार. जेव्हापासून हा स्मार्टफोन आलाय ना, सगळं काम बंद झालंय लोकांचं. स्मार्टफोनने लोकांना स्मार्ट नाही बनवलं तर मूर्ख बनवलंय. बुद्धू, हद्द झाली. आमच्या ऑफिसमध्ये येऊन बघा, कोणाचं कामात लक्षच नाहीये, फोन मध्ये असतात दिवस. अरे तुम्ही कुठे तुमच्या मसाल्याची पुडी उघडून बसतात? बंद करा तुमची पुडी. मी जे सांगतोय ते ऐका ना. हो, आता बोल ना, का काढलंच बागाला नोकरीवरून? अरे आज अचानक सकाळी दुकानात आला आणि अजून दिवस सुरू सुद्धा नाही झाला आणि म्हणतो की मला सुट्टी पाहिजे. तर मी नाही म्हणालो म्हणून तो ग्राहकांशी कसंही बोलायला लागला. सर्व ग्राहकांना पळवलं. तर मी बोललो की बघ बाबा, जर का नोकरी करायची असेल तर मन लावून काम करावं लागणार. तर मला सांगतो की नाही, मी मन लावून काम नाही करणार. तर काढून टाकला नोकरीवरून. हे तर चुकीचं झालं. काय? नाही, तू त्याला काढलंस हे चुकीचं नाहीये. बागाचा ऍटिट्यूड चुकलाय हे मी सांगतो. टपूचे पप्पा, हे बघा, बागा भाऊ रोज असं बोलतात का? मला असं वाटतं की आज त्यांना बावरीबेनच्या आई बाबांना भेटायला जायचं होतं आणि तुम्ही त्यांना जाऊ नाही दिलं. म्हणून असं वाटतं की त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलं असेल, म्हणून ते असं काहीतरी बोलले. पण टपूचे पप्पा, तुम्ही परत बागा भाऊंना नोकरीवर ठेवा ना. ते बिचारे खूपच भोळे आहेत. अरे भोळा नाही, आगीचा गोळा आहे. जसं तुला आता विचार आला तसाच मला सुद्धा विचार आला की चला रागाच्या भरात मी त्याला काढलं. पण माणूस चांगला आहे. फोन करून त्याला परत बोलवून घेतो. तर मी त्याला फोन केला. मग फोनवर तो माझ्याशी उलट बोलायला लागला, मला ओरडायला लागला. असं जसं काय मी त्याच्या जवळ नोकरी करतो. मला म्हणतो की मला डिस्टर्ब करू नका, नाहीतर दुसरी नोकरी शोधावी लागणार. मला असं बोला मालकाला बोलतो की दुसरी नोकरी शोधावी लागणार. असं कोणी बोलतं का? नाही टपूचे पप्पा, बागा भाऊ असं नाही बोलणार. अरे मग काय मी खोटं बोलतो आहे? नाही तसं नाहीये. पण टपूचे पप्पा, तुम्ही रागात निर्णय नका घेऊ. बाकी बागा भाऊंनी नाईलाजाने असं काहीतरी म्हटलं असेल. अरे कुठलंही कारण असो, पण कुठलाही नोकर आपल्या मालकाशी असं बोलू शकतो का की तुम्हाला दुसरी नोकरी शोधावी लागणार? असं कुठला नोकर बोलतो? नाही बोलतो. हं? नोकर मालकाला असं बोलतो जेठालाल. विधाता पिक्चर मध्ये संजीव कुमारने दिलीप कुमारला हेच म्हटलं होतं. अरे जा, अरे तू काय काढणार मला नोकरीवरून? मीच तुला मालिक म्हणून काढून टाकतो आयुष्यात.
पण काय आहे ना की अशी परिस्थिती का आली कारण संजीव कुमारला काहीतरी अडचण होती जी दिलीप कुमारला कळलीच नाही म्हणून असा हा गोंधळ झाला. मी काय म्हणतो की भागाला सुद्धा काहीतरी अडचण असणार, तोच त्रास तू शोधून काढ ना. मला काहीच जाणून घ्यायची गरज नाहीये मेहता साहेब. हे सगळं ऋषी कपूर मुळे झालं आहे. ऋषी कपूर प्रेमरोग. अरे प्रेमात तर असंच घडतं ना बाबा. आता तू स्वतःच म्हणालास ना प्रेमरोग मध्ये हेच झालं ना. हेच तर बोलले ऋषी कपूरजी. काहीही आवडत नाही जेव्हा प्रेमरोग लागतो. मी आहे प्रेमरोगी, माझं औषध करा. जा 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 कोणी वैद्याला बोलवा. आणि तू त्याची समस्या समजून घेतल्याशिवाय त्याला पळवून लावलं. ही गल्ली हा मोहल्ला इथे येऊ नकोस पुन्हा. अरे जेठाला माणसाकडून चूक होते रे. आणि बागा तसाही मनाने वाईट नाहीये. तुला तर माहितीये तो कामाचा माणूस आहे, हसतमुख माणूस आहे तो. नाही नाही, कामाचा तर आहेच. प्रत्येक कामात हुशार आहे. रिपेअरिंग बोला, डिलिव्हरी म्हणा, डेकोरेशन म्हणा, सगळ्यात हुशार आहे. पण हुशार आहे तर काय झालं, एक प्रकार असतो ना मालकाशी बोलायचा. आता हे तर तू काय करणार जेठालाल. तू बॉस आहेस त्याचा, तो तुझा कामगार आहे. मालकाने कामगाराशी कसं वागायचं हे तू माझ्यापेक्षा चांगलं जाणतोस. फक्त मी असं म्हणतो की जो निर्णय घेशील तो विचार करून घे. बरं मीही जातो आता. माझा आर्टिकल अपूर्ण आहे. जर पूर्ण केलं नाही तर माझा बॉस मला कामावरनं काढून टाकेल. टोमणे मारताय तुम्ही मला. मस्ती करतोय बाबा, थोडा राग कमी कर. हा चल येऊ. येतो मी. हा बाई येतो. टपूचे पप्पा, मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली आहे. तुम्हाला माहिती, जेव्हा बावरी बेनने बागा भाऊंना आपल्या प्रेमाविषयी सांगितलं होतं तेव्हा बागा भाऊ कसे वेड्यासारखे झाले होते. माझी चूक झाली, मी या दुकानात आलो. अरे भाऊ, या दुकानातून काहीच विकत घेऊ नका, सेल्समन वेडा आहे. अरे बाबा, मी ग्राहक नाही, या दुकानाचा मालक आहे. अरे बापरे, मोठा वेडा आला. आणि आपल्याला काय वाटलं की बागा भाऊला भूताने पछाडलंय, पण नंतर कळलं की त्यांना प्रेम झालं होतं. आणि तेच प्रेमाचा भूत अजूनही उतरलं नाही आहे. आणि त्याच्या प्रेमामुळे मी दुकानात नुकसान नाही करू शकत. धंद्यात मनाने नाही, डोक्याने विचार करावा लागतो. पण हा बागा समजतच नाही आहे. आता सुद्धा मला खात्री आहे की आपण इथे त्याचा विचार करतो आहे आणि तो बावरीच्या विचारात मेला असणार, मूर्ख माणूस. शेटजींना असं वाटत असणार की मी खूपच मूर्ख आहे, पण तुम्ही प्रेमाचे शत्रू आहात. माहित नाही आता माझं आणि बावरीजींचं मिलन कसं होणार. बावरीजी, बागेश्वरजी, मला माफ करा, माझ्याकडून चुकून मिस्टेक झाली. बरोबर आहे बावरीजी, यावेळी चुकून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मुंबईला माझं काहीच नाहीये आणि तुम्ही मला मोठ्या दुकानाचा मालक बनवलं. माझी तर नोकरी सुद्धा सुटली आहे बावरीजी. आता कुठलाच मार्ग नाहीये. बागेश्वरजी, मला वाटतं या जन्मात आपलं एकत्र येणं शक्य नाहीये. माझे आई बाबा आपलं नातं जुळवायची चुकूनही मिस्टेक नाही करणार. आता आपण कायम स्वरूपी वेगळे होणार, दूर जाणार. नाही नाही बावरीजी, असं नका बोलू तुम्ही. होय बागेश्वरजी. बावरीजी, बावरीजी कुठे जाताय तुम्ही? बागेश्वरजी, हे वादळ नाही तर माझे आई बाबा आहेत. आणि आता मी कायमची निघून जाते. नाही आता हा चंद्र कानपूर मध्ये दिसणार. बाय. नाही 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 बावरीजी, प्लीज मला सोडून नका जाऊ. बावरीजी, नका ना जाऊ मला. बागेश्वरजी, मला सुद्धा तुमच्यापासून दूर नाही जायचंय. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे, पण मी मजबूर आहे. नाही नाही बावरीजी, नका ना जाऊ तुम्ही, प्लीज नका जाऊ. बागेश्वरजी. व्हॉट हॅपन बागा? व्हॉट्स रॉंग विथ यू? आज तू विचार न करता नोकरी सोडलीस. जेव्हा माझ्या सांगण्याने शेटजीने तुला फोन केला तर तू त्यांना नोकरीवरून काढायला सांगितलंस. बागा, अरे काय झालंय तुला? काय झालंय? अरे काय झालं बाळा? रडतो कायस? शांत हो,
शांत हो, इट हर्ट्स. सॉरी नट्टू काका, आता मी काय करू नट्टू काका? नट्टू काका, बावरीजींकडून चुकून खूप मोठी चूक झालेली आहे. आज जेव्हा मी बावरीजींना भेटायला गेलो तेव्हा असं झालं की काय सांगतोयस भागा? बावरी असं म्हणाली की तू इलेक्ट्रॉनिक शोरूमचा मालक आहेस? अरे देवा, बावरीने असं बोलायला नको होत. आता काय करणार बागा? मला तर काहीच कळत नाही नट्टू काका. हे प्रेम खूपच जालिम गोष्ट आहे नट्टू काका. न शांतपणे जगू देत, न सुखाने मरू देत. शांत बागा, शांत. चिल, डोंट बी सो सेंटी. आता हा विचार कर की काय केलं पाहिजे. मी काय बोलू तुम्हाला नट्टू काका? माझं तर डोकंच बंद पडलेलं. उद्या बावरीजींचे आई बाबा माझं शोरूम बघायला येणार आहेत. मला सांगा कुठून आणू मी हे शोरूम? मी बर्बाद झालो नट्टू काका, मी बर्बाद झालो. बावरीचा फोन. हॅलो बावरी बाळा, नमस्ते काकाजी. पण तू हे काय सांगितलंस की सुक्या वाळवंटात नदी वाहते म्हणून? म्हणजे आमच्या जवळ काहीच नाहीये आणि तू असं सांगितलंयस की आमच्या जवळ सगळं काही आहे. सॉरी काकाजी, प्रेमापोटी सगळंच करावं लागतं. मी बागेश्वरजी शिवाय नाही राहू शकत, म्हणूनच मी खोटं बोलले. तुम्ही प्लीज माझं बागेश्वरजी सोबत बोलणं करून द्या ना. एक मिनिट, बावरी सोबत बोल. बोला बावरीजी. बागेश्वरजी, तुम्हाला उद्या दुपारपर्यंत काहीतरी करावं लागेल. उद्या आई बाबा तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान बघायला येणार आहेत. पण बावरीजी, मी शोरूम कुठून आणू सांगा? इथे भादरण नगर मध्ये नशिबाने एक शोरूम आहे हो. बागेश्वरजी, काहीही करा. जर उद्या आई बाबा तुमच्याच्याने खुश नाही झाले तर परवा ते मला कानपूरला घेऊन जातील आणि तिथे कुठल्याही जमीनदारासोबत माझं लग्न लावून टाकतील. अरे बापरे. पण बावरीजी, एका रात्रीत गंगूतेली राजा भोज कसा काय बनणार सांगा? एकाच रात्रीत घर, दुकान, गाडी सगळं कुठून आणू मी? बागेश्वरजी, मला सगळं काही समजतंय, पण काहीतरी मार्ग असेलच ना. नाहीतर आपण कायमचे वेगळे होऊन जाऊ. नाही मग असंच मरून मरून जगायचं. नाही 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 बागेश्वरजी, मी तुमच्यासाठी मग कधीही चपाती नाही बनवू शकणार. नाही 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 बावरीजी, असं नका बोलू तुम्ही. तुम्हाला नेहमीच पद्मावती भोजनालयामध्येच जेवावं लागेल. प्लीज बावरीजी, असं नका बोलू तुम्ही. मी उपाशी राहू शकतो, पण तुमच्या प्रेमाशिवाय नाही राहू शकत मी. प्लीज प्लीज, मग काहीतरी मार्ग काढा ना. गुड नाईट. हॅलो. अरे बापरे. नट्टू काका, नट्टू काका, आता काय करायचं नट्टू काका? तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा ना. तुम्हीच माझे काका आहात ना, तुम्हीच माझे बाबा आहात. मी काय करू सांगा मला. बागा, मला काहीच कळत नाहीये की काय करायला हवं. नट्टू काका, असं वाटतं सुख आणि खुशी माझ्या नशिबात नाहीच आहे. नोकरी सुटली, शेठजी सुटले, आता बावरीजी सुद्धा सुटणार. आता आयुष्यात जगण्यासाठी काहीच नाही. नाही बागा, संकट देवाने बनवलेले परीक्षेचे पेपर आहे. जितकं विचार करून शांतपणे त्याला सोडवशील तितके चांगले मार्क मिळतील. चल. कुठे? जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा देवच मार्ग दाखवतो. हे माताजी, तुमच्यापासून कोणतीच मनातली गोष्ट लपली नाहीये. तुम्हाला तर माहिती की मी बावरीजींशी आणि बावरीजी माझ्याशी, आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही लग्न करू इच्छितो. प्लीज आमची मदत करा. हे देवा, बागा सोडून माझं या जगात कोणीच नाही. माझा मुलगा, माझा मित्र, माझं कुटुंब जे काही असेल ते तोच आहे. त्याला मी दुखी बघू शकत नाही. त्याची मदत कर माते. नट्टू काका, काही मार्ग सुचला का हो? होय, माणूस जेव्हा छोट्या कोर्टामध्ये हरतो
तेव्हा तो हाय कोर्टात अपील करतो. आपण हाय कोर्टात जाणार आहोत. म्हणजे तुमची इच्छा आहे की मी आणि बावरीजींनी कोर्ट मॅरेज करावं? हं? अरे नाही नाही, खालचं कोर्ट म्हणजे शेठजी. पण ते तर तुझ्यावर रागावले, ते तुझ्याशी बोलणार नाहीत, ते तुला मदत करणार नाहीत. म्हणून आपण हायकोर्ट म्हणजे शेठानींजवळ जाऊया. पण नट्टू काका, ते आपली मदत नाही करू शकले तर? मग आपण सुप्रीम कोर्टात जायचं. सुप्रीम कोर्ट म्हणजे बापूजी, ते आपल्याला नक्कीच मदत करतील. हो नट्टू काका, हे बरोबर आहे. पण नट्टू काका, त्यांना जर कळलं की बावरीजी माझ्याबद्दल असं खोटं बोलल्यात तर मग काय होणार? जे होणार ते देवाला मान्य असणार. आपल्या शेठानीजींवर देवाची कृपा आहे, त्या नक्कीच काही ना काही मार्ग काढतील. एक काम कर, तू बावरीला बोलव, समस्या सोडवणं सोपं जाईल. काय झालं, थांबलास कशाला? नट्टू काका, मी बावरीजींना बोलवून तर घेईन, पण शेठजींच्या घरी जाण्यासाठी माझी पाऊलच पुढे जात नाहीयेत. शेठजी माझ्यावर खूप चिडले आहेत ना. त्यांच्या जर घरी गेलो तर कसं वाटणार त्यांना? मला खूपच भीती वाटते नट्टू काका. अरे घाबरतो काय बागा बॉय, प्रेम हे शुरांचं काम आहे, डरपोकांचं काम नाही. प्रेमात जो घाबरला तो अविवाहित राहिला. चल शेठजींच्या घरी चल. पप्पा चला, जेवण तयार आहे. बरं ऐक, हं? ती बाघावाली गोष्ट बापूजींना सांगू नको. कुठली गोष्ट? चल ठीक आहे, विसरली आहेस तर चांगलं आहे. चल. अच्छा, ते बागा भावना नोकरीवरून काढलं ती गोष्ट? होय, तीच गोष्ट. बापूजींना सांगू नको. पण बापूजींनी समोरून विचारलं तर? अरे बापूजी समोरून का विचारतील? त्यांना काय स्वप्न पडणार आहे की मी बाघाला कामावरून काढलं? हं, ते पण आहे. पण नट्टू काका आणि बागा भाऊंनी बापूजींना सांगितलं तर? ते तेव्हाचं तेव्हा मी बघेन, मी बापूजींना समजवेन. पण तू लाडात येऊन बापूजींना सांगू नको की हे माताजी बापूजी, टपूच्या पप्पांनी बाघा भाऊंना कामावरून काढलं. नाही 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 सांगणार. पण बिचारी बागा भाऊ. पण वगैरे काही नाही. यावेळी मी बाघाला पुन्हा कामावर ठेवणार नाही आहे. आज त्याने जे केलं आहे ते माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं, आहे आणि नेहमी राहणार. काहीही होऊ दे, यावेळी तर बाघा गेला कायमचा. आई पप्पा या ना. चल बाबा चल, जेवायला वाट. चल चल, आलो आलो. अरे चल बाबा, रोज तर जेवणाचं नाव ऐकून मोरासारखा नाचत नाचत येतोस. आज काय झालं? बापूजी आज थोडं टेन्शन आहे. कसलं टेन्शन आहे? नाही 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 नाही, ते जास्त काही टेन्शन नाही आहे बापूजी. ते काय? ते आमरस मला खूप आवडतो ना, तर मी विचार करत होतो की रात्री आमरस पिणार तर तो जिरणार की नाही जिरणार, तेच थोडं टेन्शन. अरे त्या टेन्शन कसलं घ्यायचं? आमरस तू नको पिऊ. हो पप्पा, आज तुम्ही आमरस नाही डाळ रस प्या. म्हणजे डाळ प्या. हा, डाळ सुद्धा एकदम मस्त झाली आहे. डाळ तर नेहमीच दया चांगलीच बनवते बापूजी. मी तर जेव्हा दयाच्या हाताने बनलेली डाळ पितो तर असं वाटतं की मी डाळ नाही आमरस पितो आहे. थँक्यू. हा तर पप्पा, माझी डाळ तुम्ही प्या आणि तुमचा आमरस मी पितो. ए बाळा, आमरस ठेव इथे, ठेव इथे. अजून आमरस आहे ना, तो घे ना. माझा आमरस का घेतो आहेस? पप्पा तुम्हाला नको होता ना आमरस? नाही, मी पिणार आणि सगळं खाणार. जेवून झाल्यावर थोडंसं चूर्ण जास्त खाईन तर सगळं जिरेल. तर एक काम करा ना, आमरस मध्ये चूर्ण टाकून प्या, म्हणजे काही टेन्शनच नाही. मी तर मस्करी करत होते. थांबा, मी सॉल्ट घेऊन येते. आमरस मध्ये सॉल्ट टाकून प्यालात ना की सगळं जिरून जाईल. हं? हा. चल चल टपुडा. हो. आमरस तर जिरेल, पण जर का बापूजींना बाघाबद्दल कळलं तर ते ती गोष्ट जिरवू नाही शकणार. नट्टू काका, मला खूप भीती वाटते. शेठजी रागवले तर? डोंट वरी बागा बॉय, मी आहे ना, सगळं नीट होईल. आणि तसंही इथे हायकोर्ट म्हणजे शेठानीजी आहे. पण नट्टू काका,
पण शेठजींनी शेठानीजींचं नाही ऐकलं तर त्यावरती सुप्रीम कोर्ट म्हणजे बापूजी आहेत. डोंट वरी बाळा, सगळं नीट होईल. डोंट वरी. तारक, तुमचं लिहायचं काम झालं? नाही नाही, अजून खूप लिहायचं बाकी आहे बायको. अच्छा, मग मी पटकन तुमच्यासाठी चहा बनवून आणते. नाही नाही अंजली, राहू दे. दया कर माझ्यावर. मला आर्टिकल लिहिताना तुझ्या हातची ग्रीन टी किंवा काढा नाही प्यायचा आहे. माझं डोकं चालणं बंद होईल. फॉर अ चेंज मी तुमच्यासाठी मसालेदार दूधवाली चहा बनवणार होते, पण ठीक आहे, तुम्ही नाही म्हणाला तर नाही आणणार. मस्करी करू शकत नाही का माणूस? सेन्स ऑफ ह्युमर, यु नो. मस्करी करत होतो. अच्छा, मस्करी केली माझ्यासोबत ना? मग आता भोगा, मी नाही बनवणार आहे चहा. बस 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 बस. बावरी, बागाभाऊ आणि नट्टू काका. अरे काका आणि पुतण्या, अरे हाय नाही, बाय नाही, काही नाही. आमच्याकडे सरळ बघतही नाही तुम्ही. अरे सॉरी मेहता साहेब, आमच्या डोक्यावर खूप टेन्शन आहे. होय मेहता साहेब, आणि तेच टेन्शन आम्ही शेठजींना द्यायला जातोय. म्हणजे आमच्या डोक्यावरचं टेन्शन कमी करायला जातो आहोत. ते काय ना, आज कानपूरवरून माझे आई बाबा आलेत आणि ते ना. बावरी बेटा, पूर्ण कथा सांगायला जाशील तर खूप उशीर होईल. मेहता साहेब, आम्ही आता जरा घाईत आहोत. येऊन सगळं सांगतो तुम्हाला. ओके. प्लीज. 1 मिनिट नट्टू काका. मेहता साहेब, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत याल का हो? कुठे? जेठालालच्या घरी? हो. का? मेहता साहेब, तुम्ही तर शेठजींचे फायर ब्रिगेड आहात. त्यांच्या प्रत्येक समस्येचं असं समाधान करता. आमच्या सोबत येऊन आमच्याही समस्येचं समाधान काढा ना तुम्ही. अरे हा आता मला कुठे फसवतोय? बघा, मला आता एक महत्वाचं आर्टिकल लिहायचंय, म्हणून आता मी येऊ शकणार नाही. पण तुम्ही जा ना, माझी काही गरज लागली तर येईन ना मी मागवून. ठीक आहे. इट्स ओके मेहता साहेब. बागा बावरी, सगळ्यात आधी आपण बापूजी आणि शेठाजींजवळ मदत मागू. आणि मेहता साहेब, गरज भासली तर आम्ही तुम्हाला बोलवू. हा चला चला, आम्ही येतो. हा, हो, आम्ही हो, वर चला, जाऊन लवकर. पटकन येतो. हा चला. तारक, हा. तुम्ही नाही का म्हणालात? त्यांच्यासोबत जायला हवं होतं ना. अगं अंजली, मी गेलो काय आणि नाही गेलो काय? मी या समस्येचा एक भागच आहे. म्हणजे काय? नट्टू काका आणि बागा आपली समस्या घेऊन जेठालाल जवळ जाणार. जेठालाल आपली समस्या घेऊन कुठे जाणार? तुमच्या जवळ. एक्झॅक्टली, आपल्या फायर ब्रिगेड जवळ. बस, आजची रात्र माझी वायात जाणार आहे. एक मिनिट बावरी बाळा, माझं म्हणणं नीट ऐक. आज जाण्या अगोदर शेटजींचं खरं नाव 10 वेळा घे. जर तू त्यांचं नाव चुकीचं घेतलंस तर त्यांचा राग आणखी वाढेल आणि विषय संपला. हो, बरोबर बोलतायत बावरीजी. बरं ठीक आहे. गीतालालजी, 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 गीतालालजी. गीतालालजी नाही, बागा ही मुलगी प्लॅन फ्लॉप करणार. हो, ओ हाय हाय, चुकून चुकीचं बोलले. बरं, त्यांचं खरं नाव काय आहे? जेठालालजी. ओ हा, जेठालालजी, 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 जेठालालजी. लक्षात ठेवा. चला हो नट्टू काका. टपूचे बाप्पा, हे घे चूर्ण. काय बापूजी समोर तोंड उघडते? तुला नाही म्हटलं होतं ना की बापूजी समोर बाघाबद्दल काहीच बोलू नको म्हणून? तरी सुद्धा राहवलं नाही तुला. सॉरी, ते काय की माझ्या मनात अशी गोष्ट दाबून नाही ठेवू शकत, ती आपोआपच बाहेर पडते. अरे या नट्टू, बागा, बावरी, या. बघूया बाहेर चल, जाऊन. अरे नट्टू काका, बागा भाऊ, बावरी ताई, या. बागा भाऊ, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. आता टपूचे पप्पा आणि मी तुमच्याविषयीच बोलत होतो. बागाबद्दल काय? बापूजी, आमरस खाऊन तुम्हाला झोप येत असेल, तुम्ही जाऊन झोपा. हो, झोपतो ना बाबा, झोपतो. थांब जरा, हे आले तर 2 मिनिटं जरा बोलतो तरी. तेच तर मला नाही पाहिजे बापूजी की तुम्ही त्यांची गोष्ट ऐकाल. या, तुम्ही सगळे जेवायला बसा. जेवता जेवता चर्चा करूया. हो, आज जेवणात मस्त आमरस आहे. थँक्यू, पण आम्ही जेवण करून आलो आहोत. आम्हाला एक गोष्ट सांगायची जी खूपच जास्त महत्वाची. अच्छा, हा मग बोल नट्टू, काय झालंय बरं? टप्पू, जाऊन झोप जा बाळा. का? अरे काका, रात्र झाली आहे, रात्र सगळे झोपतात म्हणून तू सुद्धा झोप. ये जेठ्या. बापूजी, इथे महत्वाची चर्चा होणार आहे, तर त्यात याची काय गरज आहे म्हणून. हा, तर मला सुद्धा ऐकायची आहे महत्वाची गोष्ट. ठीक आहे, तर बापूजी मी झोपू? नाही शेटजी, अहो तुम्ही झोपलात तर आम्ही सगळे झोपू.
वाव, तुम्ही सगळे इथे झोपायला आलाय? टप्पू तुझा बाळाचा झोप. ठीक आहे आजोबा. बाय, गुड नाईट, गुड नाईट, बाय. हा बाळा. बापूजी तुम्ही सुद्धा झोपा. 2 मिनिट तर केव्हाच झाली आणि तुमचं बोलून सुद्धा झालं यांच्याशी. हा बोल नटू, काय झालं? बापूजी गोष्ट काहीच नाही आहे, एकदम छोटी गोष्ट आहे. अरे कोणी सांगेल का छोटीशी गोष्ट काय आहे? बापूजी, बागा इज नो मोर. अरे म्हणजे शेठजींनी मला कामावरून काढून टाकलंय. का? बापूजी याचं कामात लक्षच नसतं हल्ली. दुकानात पूर्ण दिवस बावरी बावरी करत असतो. आज याच्यामुळे किती ग्राहक निघून गेले. हा मग बागाला प्रेमाने समजावलं पाहिजे ना. एवढ्या विश्वासू माणसाला असं नोकरीवरून थोडंच काढून टाकतात. बापूजी चूक शेठजींची नाहीये, माझीच आहे. शेठजी बरोबर बोलतायत. बघितलं बापूजी. आणि असं नाही आहे, मी याला नोकरीवरून काढल्यानंतर परत त्याला फोन सुद्धा केला पुन्हा नोकरीवर ठेवायला. मग माहित आहे काय बोलला मला? काय? ऐका, मी आता दुकानात नाही येऊ शकत. सारखा फोन करून मला डिस्टर्ब नका करू. तुम्हाला दुकान सांभाळण्यासाठी ठेवलंय ना, मग गपचूप दुकान सांभाळा ना. काय? मी यावेळी महत्वाच्या मीटिंग मध्ये बसलोय. तुम्ही मला सारखा फोन करून डिस्टर्ब नका करू, नाहीतर तुम्हाला दुसरी नोकरी शोधावी लागणार. बोला. आता मी सुद्धा काही वाईट माणूस नाही आहे बापूजी. मी खूप वेळा बाघाची नट्टू काकाची मदत केली आहे, पण माझी सुद्धा सहनशक्तीची सीमा असते की नाही. तरी सुद्धा तुम्ही सांगाल तर मी याला परत नोकरीवर ठेवेन, पण याने मला लिहून द्यावं लागणार की तो यापुढे दुकानात बावरीचं नाव नाही घेणार आणि बावरी कधी दुकानात नाही येणार आणि बावरीला भेटायला माझ्याजवळ सुट्टी नाही मागणार. शेठजी, मी आता नोकरीसाठी नाही आलोय. बघा शेठ माणूस बघा. हा मग का? मग कशाला आलायस तू इथे? अरे बागा रडतोयस कशाला? काय झालं? अरे रे बागेश्वरजी, तुम्ही रडताय कशाला? अरे ते रडत नाही आहे. तुमचे बागेश्वरजी 1 नंबरचे नाटकेश्वरजी आहेत. रडण्याचं नाटक करतोय, नखरे करतोय तो. मी नखरे नाही करत आहे शेठजी, मी खरंच रडतोय. हे बघा. जा आता. ए जेठ्या, तू जाऊन बागासाठी पाणी घेऊन ये जा. मी तुझ्यासाठी पण घेऊन येऊ? नाही, मी पाणी घेऊन येते. अरे पण अरे रडतोस का? तू इकडे ये, इथे ये ये ये. बस 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 बस. अरे शांत हो. पाणी पी पाणी पी. शांत व्हा भागा भाऊ. अरे बघा, आता रडणं थांबव, शांत हो बघू. शांत व्हा बागा भाऊ. आणि मला सांग काय झालं? तू इथे नोकरीसाठी नाही आलायस तर मग कशासाठी आलायस? बापूजी, बावरीजी आणि माझ्यावर खूप मोठं धर्मसंकट आलेलं आहे. कसलं धर्मसंकट? ते नड्डू काका, तुम्ही सांगा ना. तुम्ही सगळे लक्ष देऊ नाही का? ही खूपच दुःखदायी गोष्ट आहे. हा जो मुलगा तुला पसंत आहे बागेश्वर, तो काय आपल्यासारखा मोठा जमीनदार आहे? त्याच्याजवळ घर, गाडी, बँक बॅलन्स आहे? त्याची पासबुक आपल्या पासबुक सोबत जुळते का? जर का या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत तरच आम्ही तुमचं लग्न लावून देऊ. तर सगळं असं आहे बघा, बावरीच्या बाबांना फक्त मालदार जावईच पाहिजे. माझे आई बाबा माझं लग्न दुसऱ्याशी लावता कामा नये, म्हणूनच मी जाणून बुजून मी चुकून मिस्टेक केली. काय चूक केली? मी ना एक छोटंसं खोटं बोलले. खोटं? काय खोटं बोलले? मी आई बाबांना सांगितलं की बागेश्वरची खूप श्रीमंत आहे आणि त्यांचा इलेक्ट्रॉनिक्सचा खूप मोठा बिझनेस पण आहे आणि त्यांचं गडा इलेक्ट्रॉनिक्स सारखं मोठं शोरूम पण आहे. मुंबईच्या गोरेगाव मध्ये गोकुळधाम सारख्या मोठ्या सोसायटीत त्यांचा एक फ्लॅट पण आहे.
हे छोटस खोटं आहे. अरे इतकं जास्त खोटं तर कोणी राजनीतीमध्ये सुद्धा नाही बोलत. बावरी, तुझ्या काही अक्कल वगैरे आहे की नाही? ए बावरा, बघा तू हिला थांबवलं नाही. शेठजी, जर का मी तिथे असतो तर यांना नक्की थांबवलं असतं. तिथे नाही तर कुठे होतास तू? दुकानात. म्हणून मी तुम्हाला आज सांगत होतो शेठजी की मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. जर का तुम्ही मला जाऊ दिलं असतं तर आज मी श्रीमंत नसतो. चल चल, आता रडायचं बंद कर तू आता. शेठजी त्याला रडू द्या. रडण्याने काय आहे, त्याचं मन हलकं होईल. रड बाळा, रड थोडा. अरे बस 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 नाटू बस. तू उठ बघू, उठ तिथून, उठ तिथून. बस बस बघा, रडणं बंद कर. बस शांत हो, शांत. हा बस. बावरी बेटा, तू खोटं बोलायला नको होतस. जर मी खोटं बोलले नसते तर काय केलं असतं? खोटं बोलले तेव्हाच तर माझे आई बाबा बागेश्वरजींना भेटायला तयार झाले आणि त्यांना बागेश्वरजी पसंत सुद्धा पडलेत. अरे वा, बागा भाऊ पसंत आहेत ना. मग आता आई बाबांना सॉरी म्हणून त्यांना खरं खरं सांगून टाका. अरे नाही, खरं सांगितलं तर त्यांना कळेल की मी खोटं बोलले. त्यांना वाईट वाटेल, हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. हो, मग कधीपर्यंत खोटं बोलत राहणार? कधीतरी खरं सांगावं लागणार ना. एकदा का साखरपुडा झाला ना की मग मी सांगेन. मग तेव्हा झटका नाही लागणार? नाही, तितका नाही लागणार. तितका नाही तर कितका? किती लागणार? थोडस, 30-40 ग्राम जितका. तुला कसं माहित? पिक्चर मध्ये बघितलं होतं, त्यात नेहमी असंच होतं ना. हे बघ बावरी बेटा, खरं आयुष्य आणि पिक्चर याच्यामध्ये खूप फरक असतो. एक काम कर बाळा, आपल्या आई बाबांसोबत शांतपणे बसून सगळं बोल आणि सगळं खरं सांगून टाक. ते नक्की तयार होतील. नाही, ते नाही ऐकणार. माझे बाबा खूप जिद्दी आहेत. त्यांना त्यांच्यासारखाच जावई पाहिजे. जर का त्यांना बागेश्वरजी बद्दल खरं कळलं ना तर मला ते कानपूरला घेऊन जाऊन तिथे एखाद्या जमीनदाराच्या मुलासोबत माझं लग्न लावून देतील. नाही बावरे, असं कसं तुमचं लग्न लावतील? आम्ही सगळे आहोत ना. आम्ही काही ना काही उपाय नक्कीच शोधून काढू. थँक्यू शेठानीजी. म्हणून तर आम्ही इथे आलो होतो. कुठल्याही प्रकारे आमचा बस साखरपुडा झाला पाहिजे. आमच्यात एकदा का साखरपुडा झाला ना की मग तो कुणीही नाही मोडत. मग काही का होईना, कारण जो लग्न मोडतो समाजात त्याचं नाक कापलं जातं. म्हणून बाबा रागाच्या भरात होऊ शकते की बागेश्वरजींचं एखादा हाड मोडतील, पण साखरपुडा नाही मोडणार. बावरीबेन, तुम्ही काळजी नका करू. आम्ही तुमच्या दोघांचा साखरपुडा कोणत्याही प्रकारे करून देऊ. ओ भटजी, काय करून देऊ? कसा करून देऊ? बावरीबेनच्या आई बाबांच्या समोर एक छोटंसं नाटक करून. कसलं नाटक? बावरीबेनने त्यांच्या आई बाबांना असं सांगितलंय ना की बागा भाऊचं आपल्या घडा इलेक्ट्रॉनिक्स सारखं मोठं दुकान आहे. मग का नाही आपण आपलं घडा इलेक्ट्रॉनिक्स बागा भाऊच्या नावावर करू? म्हणजे नाटक म्हणून. नाटक काय बोलते आहे दया तू? मला काही नाटक वगैरे नाही करायचं आहे आणि नाही मी कोणालाही नाटक करायला देणार. आणि बापूजी प्लीज, तुम्ही सुद्धा मला फोर्स नका करू. नाही जेठ्या, तू बरोबर बोलतोय. खोटं बोलणं तर मलाही योग्य नाही वाटत, कारण खोटं बोलून तयार झालेलं कुठलंही नातं टिकत नाही. मग आता काय करायचं? अरे मला काय विचारतायस काय करायचं? आई बाबांना खोटं बोलताना मला विचारलं होतं? नाही. बस तर आता स्वतःच विचार काय करायचं. बघा, माझं ऐका, सरळ मार्ग एकच आहे की तुम्ही खरं बोला. आणि जर का त्यांना नातं मान्य नाही तर बावरी तू कानपूरला जा. आणि ये बघा, तू उद्यापासून दुकानावर ये. याहून चांगला मला कुठलाच उपाय दिसत नाही. बावरीजी, शेठजींचं म्हणणं खूप योग्य आहे. मला खोटं बोलून हे लग्न नाही करायचंय. तुम्ही तुमच्या आई बाबांना सगळं खरं खरं सांगून टाका. आपली लव्ह स्टोरी सुद्धा रोमिओ ज्युलियट, शिरीन फरहाद, लैला मजनू, हीर रांझा, राम लखन सारखी आठवणीत राहणार बघा. अरे बाबा, राम लखन दोघं भावंडे होती. सॉरी शेठजी, म्हणजे रामलीला सारखं लक्षात ठेवतील. चला बावरीजी, आपण नशीबवान नाही, कम नशिबी आहोत.
ओ माय लॉर्ड, ऐकतोयस ना तू? रडतोय हा. दोन खरे प्रेम करणारे प्रेमी आज एकमेकांपासून दूर जात आहेत. हे देवा, काहीतरी कर, काही पण कर, काहीतरी कर. राहू द्या नट्टू काका, आता काहीच नाही होऊ शकत. चला बावरीजी, चला.